श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे, त्या व्यक्तीला प्रभूने
हालेलुया. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये काहीतरी एक त्रास होता. ते त्रास कदाचित गाठीप्रमाणे असेल. हालेलुया. ते त्रास आता देवाच्या कृपेने नाहीसा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगोदर पण तेव्हा साक्षी दिलं तरी कोणी हात वर केला नाही. कोणाला तरी दाताच्या संबंधामध्ये जे इन्फेक्शन वगैरे आहे ते येशूने दाताच्या विषयी जे त्रास इन्फेक्शन वगैरे होते ते बरे केलेलं आहे. त्या व्यक्तीला येशूने स्पर्श केलेला आहे. जेव्हा तुम्हाला साक्ष द्यायला वाटते तेव्हा तुम्ही या गोष्टीचा साक्ष देऊ शकताय. हालेलुया. कमरेचा असं एका साइड मध्ये एक 4-5 बोटाच्या खालच्या भागामध्ये आपण पांढरे घालतो. 4-5 बोटाच्या खालच्या भागामध्ये एक साइड मध्ये खूप दुखणे असायचा. असे कोणाला तरी ते दुखणे पूर्णपणे आता बरे झालेला अनुभव आलेला आहे. त्या व्यक्ती कधी असेल तर हात वर करून तुमचा साक्षी देऊ शकताय. असे कोण आहे? कमरेच्या एका साइड मध्ये एका पॉइंट मध्ये खूप दुखणे असायचा. येशूने त्या व्यक्तीला बरे केलेलं. असे कोण आहे इकडे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाठीमागे एका दादानी ते स्वीकार केलेला आहे. आपण टाळ्या वाजवू देवाचा आभार. हालेलुया. हालेलुया. रात्री झोप लागत नाही असे त्रास असलेले अनेक लोकांना चांगली झोप लागण्याचं दान देवाने दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा तरी तोंड अर्धा तोंड सुजून येत आहे. ते सुजन तोंडावर येत आहे. ते सुजन येशूने आता दूर करून कोणाला तरी आशीर्वाद केलेला आहे. एका ताईने ते स्वीकार केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घरातील मुलांच्या विषयी खूप दुःखी असलेली एक मम्मी आज भयानक दुःखामध्ये आजच्या दिवसामध्ये प्रार्थना करायला आलेला आहे. येशूने त्या बहिणीचा दुःख पाहिलेला आहे. त्या घरातील तिघेही लेकरांना प्रभूने आशीर्वाद केलेला आहे. हालेलुया. रक्त साक्षींच्या विशेष मध्यस्थी प्रार्थना करून घरातील अंधारापासून घराला वाचवण्यासाठी एका कुटुंबातील लोकांना प्रभूने एक विशेष कृपा दिलेला आहे. हालेलुया. अपचनाचा त्रास असलेल्या अनेक लोकांना अपचनाच्या त्रासापासून आजच्या प्रार्थनामध्ये देवाने बरे केलेला आहे. हालेलुया. आपण टाळ्या वाजवत साखरंदातील येशू आपल्या सर्वांच्यावर खूप प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती असेल केरळमध्ये एका गावाचं नाव विळकंडू म्हणून आहे. त्या गावामध्ये येशूचा पवित्र साखरमध्ये हातामध्ये घेऊन हे माझं शरीर आहे म्हणून प्रार्थना करताना ही त्या भाकरीवरती येशूचा चेहरा उठून आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा शेजारचा पॅरिश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पॅरिश प्रीस्ट एक दिवसा अर्पण करताना त्यांना जे दिसले त्यांनी लगेच साकृष्णला बोलवून घेऊन त्याला विचारलं, बघा तुला काही दिसते का इकडे? साकृष्ण सांगितलं, कोणी फार तुम्हाला दिसत आहे. हालेलुया. किस्सा झाल्यावर तिथे जमलेले जे लोक होते त्यांनी येऊन गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आम्ही गेल्या महिन्यामध्ये तिथून एक बस करून लवकर तिकडे गेलो होतो. आम्ही तिथून बिशप हाऊसमध्ये गेलो.
हालेलुया. ते बिशपने मला प्रदीक्षावर दिले, बिशप केले होते. हालेलुया. तर बिशप स्वामीला खूप बरं वाटलं. बिशप स्वामीने त्यांचा अनुभव असे सांगितले की पहिले बिशप स्वामीला पाठवलं नाही, बिशप स्वामीने या गोष्टी लोकांना बोललं नाही. ते पाकर आणून बिशप हाऊस एका खोलीमध्ये लपवून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. काही महिने झाला तरी अजून जसे होते तसे आहे म्हणून बिशप स्वामीने हे व्हॅटिकनला पाठवून दिलं, रोमला पाठवून दिलं. हालेलुया. तिथून परत आले. प्रियानो, 13 वर्षांपूर्वी झालेली ही घटना, ही जी भाकर आहे साधारणपणे काही आठवड्याने नष्ट होते. ते टिकत नाही. हालेलुया. आणि बरेला काही आठवड्या, काही महिन्याने. हालेलुया. प्रियानो, 13 वर्ष झालेले ही भाकर अजून आहे तसे आहे. ज्या फादरांनी ही भाकर रोमकडे घेऊन गेले, त्या फादरांनी सांगितलं की त्याच्या पुढे आणि मागे साधी भाकर, जे आशीर्वाद नाही अशा भाकर मागे आणि पुढे ठेवून तिथे घेऊन गेले. ते दोन्ही पिवळसर झालं आणि खराब झाले, ते फेकून दिले. तरी ही जी भाकर आहे अजून आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही आठवड्यापूर्वी परत मी काही लोकांना घेऊन तिकडे गेलो. प्रेज द लॉर्ड. रात्री 2:30च्या दरम्यान आम्ही तिकडे पोहोचलो. फादरांनी आम्हाला रात्री लांबून आलेले लोक आहे म्हणून आम्ही फादरला सांगितलं होतं. आम्ही दिवसानंतर येतो म्हणून. तरी फादरने सांगितलं की लांबून आलेला आहे, आम्ही तुमची व्यवस्था करतो. प्रियानो, रात्री उशिरा जेव्हा आम्ही तिकडे पोहोचलो, हालेलुया, साखरपुड्याचं जेव्हा आल्यावर येशूने एक संदेश दिला, तुमच्या सारखे बनण्यासाठी तुमच्यापैकी मी एक झालो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साखरपुड्यातील येशू रोज आपल्यामध्ये आपल्या सारखे बनून आपल्या त्याच्यासाठी येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रभू येशूला धन्यवाद देऊ आणि प्रभूची आपण आराधना करू. हालेलुया. जगभर हे पहिल्यांदा अशी एक घटना झालेला आहे. जगभर दुसरा भरपूर चमत्कार या साखरपुड्याचा झालेला आहे. हालेलुया. तुम्ही एखादी वेळ ऐकलं असेल, एक दिवशी एक फादर साखरपुड्याचा निवडून घेऊन जात होते. रस्त्यावर एक मुलगा, कदाचित ख्रिस्ती मुलगा आहे, अपंग मुलगा, त्या पोराने तिथे उभं राहून येशूला सांगितलं, येशू तू मला बरे करतोस की नाही? जर तू मला बरे करत नाही तर मी तुझ्या आईला सांगणार. हालेलुया. हे ऐकताना फादरांनी साखरपुड्यात येशूचा एक आशीर्वाद दिला. प्रियानो, त्या क्षणामध्ये तो अपंग मुलगा बरे झाला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्या सर्वांसाठी या भाकरीतील दुर्बळ दिसणारा येशू, सशक्त असलेले येशू आपल्या सर्वांसाठी पुरेसा आहे. कोणत्याही कामासाठी तुम्ही जा, येशू तुम्हाला बरे करणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपले पॅरिश फादर यांना आमंत्रण देतो. साखरपुड्यात येशूचा आशीर्वाद आपल्या सर्वांना देण्यासाठी येशूने संदेश दिलेला आहे. पोटातील विकार असलेल्या अनेक लोक या साखरपुड्यातील आशीर्वाद आता तुम्ही स्वीकार करत असताना डोक्याचा आजार, पायाचा त्रास, कधी बेशुद्ध होऊन पडणे, असे अनेक प्रकारचा त्रास पूर्णपणे बरे होणार. हालेलुया. तुम्ही सर्व हात जोडून विश्वासाने प्रार्थना करा.
आपण प्रार्थना करूया. हे देवा आश्चर्यकारक संस्कार आपले दुःख व मरण यांची आम्हासाठी स्मरण ठेविले आहेस. म्हणून आम्ही तुझे शरीर रक्त यांच्या पवित्र रहस्यां सादर करावा आणि तुझ्या दानदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळाच्या नंतर राहतो, स्वरा